शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यभरातील तसेच देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही रोज व्हिडिओ बघताय, फक्त व्हिडिओ बघताय, या व्हिडिओ खाली आपण कमेंट सुद्धा करा. आपल्याकडे काय परिस्थिती आहे कमेंट नक्की वाचेल शेतकरी मित्रांनो. सुरुवात करतो एकदा सोयाबीनच्या बातमीने. नाफेडसाठी नोंदणीतील 70% शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी बाकी. खाजगीत हमीदरापेक्षा 1000 कमी दर, तर खाजगीत दर कमी, नगदी चुकारे. एकदा सोयाबीनची बातमी, लगेच कापसाचे भाव सांगतो. ही बातमी शॉर्टकटमध्ये बघूया आपण. मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील शासनाने 31 जानेवारीपर्यंत नोंदणीला मुदतवाढ दिली व साधारणपणे 13 फेब्रुवारीपर्यंत नाफेडद्वारे खरेदी होणार. मात्र नोंदणीच्या तुलनेत 70% शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी झालेली नसल्याचे वास्तव आहे. यावर्षी जिल्ह्यात नाफेडच्या 16 केंद्राद्वारे सोयाबीनची खरेदी होत आहे. तत्पूर्वी 30 ऑक्टोबरला केंद्र सुरू होऊन शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली. यामध्ये आतापर्यंत जिल्ह्यात 14,201 शेतकऱ्यांची खरेदीपूर्व नोंदणी झालेली आहे. यामध्ये डीएमओकडे 8,191 तर व्हीएसएमकडे 6,010 शेतकऱ्याची ऑनलाईन नोंदणी आहे. मित्रांनो, नोंदणी शेतकरी डीएमओ 8,191, व्हीसीएमएफ 6,010, एकूण 14,201. तर खरेदी शेतकरी मित्रांनो, डीएमओ 2,513 तर व्हीसीएमएफ 1,824 तर एकूण 4,337. म्हणजेच आतापर्यंत विचार केला तर टक्केवारी 30.54 या ठिकाणी या जिल्ह्याची आहे. मित्रांनो, खाजगी दर कमी, नगदी चुकारे. यावर्षी शासनाने सोयाबीनला 5,318 रुपये क्विंटल असा हमी भाव जाहीर केला. मात्र खाजगी खरेदीत अद्यापही हा दर मिळालेला नाही. सोमवारला येथील बाजार समितीमध्ये 4,300 ते 4,750 रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे, परंतु पेमेंट नगदी मिळाले आहे. मित्रांनो, केंद्रावर खरेदीची कधी वाढणार वेग. अमरावती बाजार समितीमध्ये हंगामात 20 ते 22,000 क्विंटल सोयाबीनची एका दिवसात खरेदी केली जाते. त्या तुलनेत जिल्ह्यातील नाफेडच्या केंद्रावर मात्र एका दिवसात 101 शेतकऱ्यांचे साधारणपणे 1,500 क्विंटल सोयाबीनची खरेदी केली जाते. ही तफावत फार मोठी आहे. मुळात केंद्रावर कमी खरेदी होत आहे. आता वळूया कापसाच्या भावाकडे. मित्रांनो, सिंधी येथे जास्तीत जास्त 8,010 पर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे. वर्धा येथे मध्यम स्टेपल कापूस 1,000 क्विंटल कापसाची आवक होऊन 8,010 पर्यंत जास्तीत जास्त भाव आहे. त्यानंतर मित्रांनो, हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस 6,000 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 8,065चा भाव या ठिकाणी गेला. त्यानंतर सिंधी सेलू या ठिकाणी लांब स्टेपल कापूस 1900 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 8,010 पर्यंत भाव गेला. त्यानंतर मित्रांनो, भिवापूर येथे लांब स्टेपल कापूस 600 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 7,810 पर्यंत भाव गेला. त्यानंतर मित्रांनो, काटोल येथे लोकल कापूस 119 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,750चा भाव गेला. त्यानंतर मित्रांनो, वरोरा येथे लोकल कापूस 871 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,900 रुपयाचा भाव गेला. त्यानंतर मित्रांनो, देऊळगाव राजा या ठिकाणी लोकल कापूस 1100 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 8,000चा भाव या ठिकाणी गेला. त्यानंतर मित्रांनो, उमरेड येथे लोकल कापूस 1143 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,750चा भाव गेला. त्यानंतर मित्रांनो, अकोला बोरगाव म्हणजे लोकल कापूस 1,532 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 8,010 रुपयाचा भाव गेला. त्यानंतर अकोला येथे लोकल कापूस 180 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 8,010 रुपयाचा भाव गेला. त्यानंतर मित्रांनो, घाटंजी येथे 1,800 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,700 रुपयाचा दर या ठिकाणी जाताना दिसत आहे. त्यानंतर हादगाव तामसा येथे हायब्रिड कापूस 693 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 8,060 रुपयाचा भाव या ठिकाणी बघायला मिळत आहे. जालना येथे हायब्रिड कापूस 2,814 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 8,010चा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर हिंगणा या ठिकाणी 26 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,986चा भाव बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, वडवणी येथे 431 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,979चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर समुद्रपूर येथे 1,302 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 8,010चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे.
भद्रावती येथे 497 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 8,010चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो सावनेर येथे 3,800 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,700चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो अमरावती येथे 95 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,700 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो बीड येथे धारूर येथे 7,620 रुपये हा खाजगी बाजारात सुद्धा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो वसमत परभणी या ठिकाणी खाजगी बाजारात 7,575 रुपये हा जास्तीत जास्त भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर पांढरकवडा यवतमाळ येथे जास्तीत जास्त 7,725चा भाव आहे. नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.